श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 जानेवारी वार मंगळवार, नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातच वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. असे मान्यता आहे की या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. घरात पैसाच पैसा येईल. इच्छापूर्ती होईल. मुलांच्या अडचणी संपेल. घरातील दारिद्र्य संपेल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, त्याचबरोबर या दिवशी कोणकोणते पूजेचा शुभ मुहूर्त आहे, त्याचबरोबर चंद्रोदय कधी आहे, बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. सर्वात आधी जाणून घेऊया तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे. चतुर्थी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 5 जानेवारी 2026 रोजी रात्री उशिरा होत आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:50 संपेल. चंद्रोदयाची वेळ ही 8:55 ते 9:05 दरम्यान असणार आहे. तुमच्या शहराचा अचूक वेळ तुमच्या पंचांगात पाहून जाणून घेऊ शकता. दिवसभर अंगारक योग हा मंगळवारी असल्याने संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे. या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग जुळून येत आहे. या योगांमध्ये केलेली कोणतीही पूजा किंवा नवीन कामाची सुरुवात ही यशस्वी ठरते. तसेच मंगळ ग्रह आणि गणपती यांचा संबंध असल्याने ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहेत त्यांच्यासाठी हा दिवस वरदान आहे. या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तर सर्वात प्रथम आपण बघूया की काय करावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. दिवसभर उपवास करावा आणि गणपतीच्या मंत्रांचा जप करावा. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ देऊनच उपवास सोडावा. काय करू नये, या दिवशी तामसिक भोजन, कांदा, लसूण, मांस, मदिरा टाळावे. कोणाशी वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. गणपतीच्या पूजेत तुळस अर्पण करू नये. गणपतीला तुळस वर्ज्य आहे. म्हणजेच गणपतीची पूजा आणि सेवा कशी करावी. गणपतीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करा. शेंदूर आणि अत्तर अर्पण करा. गंध, फुलं, अक्षदा अर्पण करा. बाप्पाला 21 दुर्वांची जोडी ओम गण गणपते नमः म्हणत अर्पण करा. बाप्पाची प्रिय मोदक किंवा लाडू यांचा नैवेद्य दाखवा. अथर्व शीर्षमचं पठण करा. या दिवशी अत्यंत फलदायी ठरते पठण जर केलं तर. या दिवशी जर तुमची कामे अडकत असतील किंवा कर्जाचा त्रास असेल तर काही उपाय करा. कर्जमुक्तीसाठी तुम्हाला गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी 21 दुर्वांच्या जुड्या लाल धाग्यामध्ये बांधून बाप्पाला अर्पण करा. सुख शांतीसाठी ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा. त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही आपल्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो अडचणी, अडथळे, आजारपण यामध्ये जर तो खर्च होऊन जात असेल, तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात, मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती संबंधीची असेल किंवा तुमच्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक राहतात, मग ते आपले शेजारी किंवा रिलेटिव्ह असू शकतात, तर त्या सर्वांचा तुम्हाला त्रास होत असेल. कारण काही अशी लोक असतात त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि अशा लोकांनाच आपण शत्रूंचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो. तर असा हा शत्रूंचा त्रास जर तुम्हाला होत असेल किंवा आलेला पैसा, आलेली लक्ष्मी ही तुमच्या हातामध्ये राहत नसेल, आलेला पैसा हा आजारपण, दुःख, संकटे आणि अडचणी यामध्ये तो खर्च होऊन जात असेल, इच्छापूर्ती होत नसेल, आजारपण, घर सोडायचं नावच घेत नसेल, तुमची प्रगती ही थांबून गेलेली असेल, व्यापाराची, व्यवसायाची, नोकरीची जी काही प्रगती असेल ती कुठेच होत नसेल, तर तुमच्या अशा ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना
तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा मानला जातो. फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, तर ती पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायची असते. त्यावेळेसच आपल्याला त्याचे चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात. आता बघा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा हा उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण ज्योतिषशास्त्रात मसूर डाळीचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो आणि मंगळ ग्रहाचे आराध्य दैवत श्री गणेश आहेत. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि मसूर डाळी लाल रंगाची असते. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते. ज्याच्या पत्रिकेत मंगळ दोष आहेत किंवा ज्यांचा मंगळ भारी आहे, त्यांनी गणपतीला मसूर डाळ अर्पण केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव कमी होतो. त्याचबरोबर प्रत्येक आईला आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची खूप काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं. त्यांच्या जीवनातील सर्व जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी असेल तर ते सर्व दूर व्हावेत अशी प्रत्येक आई मुलांची आपल्या काळजी करत असते. आणि त्याचबरोबर काय होतं की मुलांच्या संबंधित आपल्याला किंवा मुलींच्या संबंधित अशा अडचणी येतात की त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा हा खूप मोठ्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो. मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरी त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही. मिळाली तर पगारवाढ होत नाही किंवा शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात आणि काही वेळेस असं आपल्याला जाणून येतं की मुलांचे जे शिक्षण आहे तर त्यामध्ये त्यांचं लक्ष जे आहे तर ते केंद्रित होत नाही. अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना, तर त्या सर्व समस्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण गणपती बाप्पा हे संकटमोचन, विघ्नहर्ता आहेत. भक्ताच्या छोट्याशा इच्छासुद्धा ते खूप लवकर पूर्ण करत असतात. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो एकदा करून बघा आणि बघा तुम्हाला याचे किती चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळेल. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा याबद्दलची सर्व माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर आता आपल्याला हा जो दिवा आहे तर तो कसा लावायचा, या दिव्याला विघ्नहर्ता दीप उपाय असं देखील म्हणतात. या दिव्यासाठी लागणारं साहित्य: मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्या, लाल रंगाची वात, कलावा किंवा मोलीचा धागा वापरून बनवलेली वात सर्वोत्तम असते. शुद्ध गाईचं तूप घ्या, तूप नसल्यास तिळाचं तेल वापरावे. 21 अखंड हिरवे मूग घ्या. गणपतीला हिरवे मूग अतिशय प्रिय आहेत, जे बुद्धीचे प्रतीक मानले जातात. थोडासा शेंदूर घ्या. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात किंवा चंद्रोदयापूर्वी हा उपाय करावा. एका ताटात स्वास्तिक काढून त्यावर दिवा ठेवावा. दिव्यात तूप भरावे आणि लाल वात घालावी. आता त्या दिव्यात 21 हिरवे मूग टाकावीत आणि त्यावर चिमूटभर शेंदूर अर्पण करावा. आपल्या मुलांचे, मुलींचे नाव घेऊन तिचे कष्ट, अभ्यासातील अडथळे किंवा नोकरीतील समस्या दूर व्हावेत अशी बाप्पाकडे प्रार्थना करावी. हा दिवा तुम्ही तुमच्या घरातील गणपतीच्या मूर्तीसमोर लावू शकता. शक्य असेल तर गणपतीच्या मंदिरात जाऊन बाप्पाच्या समोर हा दिवा लावणे अतिशय फलदायी ठरते. दिवा लावल्यानंतर मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करून ओम गण गणपते नमः या मंत्राचं 21 वेळेस पठण करा किंवा वक्रतुंड महाकाय जो हा स्तोत्र आहे तर त्याचंही पठण करू शकता. या उपायाचे फायदे काय होतात? ज्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही किंवा एकाग्रता होत नाही त्यांच्यासाठी हिरवे मूग टाकलेला हा दिवा बुद्धीची कवाडे उघडवतो. नोकरी आणि विवाहातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. मुलामुलींच्या विवाहातील अडथळे किंवा नोकरीतील अडचणी या अंगारकी योगामुळे दूर होतात. लाल वात आणि तूप यांचा दिवा घरातील आणि मुलांच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतात. आईने मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय नक्की करा. मुलगा असेल, मुलगी असेल, करू शकता. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.